रूप पाहता
जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी. हे विया फुले चरणी जन्मोजन्मी, हेवी आपुले चरणी जन्मोजन्मी, हेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नाम म्हणे आम्ही पायिक फुकाचे, मामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नाम म्हणे आम्ही पायिक फुकाचे, मामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे. धारक नामाचे तुझे देवा, धारक नामाचे तुझे देवा, धारक नामाचे तुझे देवा. नाम म्हणे आम्ही पायिक फुकाचे, मामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नाम म्हणे आम्ही पायिक फुकाचे, मामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे. धारक नामाचे तुझे देवा, धारक नामाचे तुझे देवा, धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी. देवी आपुले चरणी जन्मोजन्मी, देवी आपुले चरणी जन्मोजन्मी, देवी आपुले चरणी जन्मोजन्मी. जय जय जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती, जन्मोजन्मी आम्ही जोडियेली
जन्मोजन्मी आम्ही 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 जोडियेली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडियेली भक्ती जन्मोजन्मी आम्ही 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 जोडियेली भक्ती जन्मोजन्मी आम्ही तेने तुझी प्राप्ती झाली देवा तेने तुझी प्राप्ती तेने तुझी प्राप्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रवाणी भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रवाणी देवोनी चक्रवाणी देने तुझी प्राप्ती देने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रवाणी देव आपुले चरणी जन्मोजन्मी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी जन्मोजन्मी आपुले चरणी आपुले चरणी जन्मोजन्मी ठेवी आपुले चरणी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी हे आपुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी रे देवी आपुले
आपुले चरणी जन्म जन्मी हा ठेवी आपुले चरणी जन्म जन्मी हा ठेवी आपुले चरणी जन्म देवी आपुले शरणी देवी आपुले शरणी देवी आपुले चरणी आपुले चरणी देवी आपुले जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे तुझे देवा.
भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी आता केशी राजा हे विनवणी 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 मस्तक चरणी ठेवी तसे मस्तक चरणी ठेवी तसे आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवीतसे धन्य धन्य नाम देवा एका जनार्दनी चरणी ठेवा मस्तक हे पायावरी यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा विठ्ठल विठ्ठल जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी सेवेसाठी घेतलेला अभंग. संत श्रेष्ठ जगतवंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे पंढरीरायाचे लढीवाळ भक्त असणारे ज्ञानोबरायांचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेवराय यांचा 3च चरणाचा अभंग आहे. 3 चरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेमध्ये नामदेवराय तुम्हा आम्हाला पाहायला मिळतात. अभंगाचं मनन केलं असताना चिंतन केलं असताना आपल्या लक्षामध्ये येतं 3ही चरणामध्ये 3 वेगळ्या भूमिकेमध्ये नामदेवराय पाहायला मिळतात. पहिल्या चरणाकडे पहा जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणजे पहिल्या चरणामध्ये नामदेवराय भगवंताने केलेल्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये आहेत. देवाने विचारलं नामदेवा अरे तुला माझी प्राप्ती कशामुळे झाली आणि काय केलं माझ्या प्राप्तीकरता काय केलं असं विचारल्याबरोबर नामदेवराय म्हणतात देवा जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती. अरे जन्मजन्मात आम्ही तुझी भक्ती केली आणि त्याचमुळं तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तेने तुझी प्राप्ती झाली कशामुळं तर जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती. जन्मजन्मामध्ये आम्ही तुझी भक्ती केली आणि त्यामुळं तू आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे सोपा सरळ अर्थ आहे की देवानं केलेल्या प्रश्नाला नामदेवराय उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा पाहायला मिळतात. पहिल्या चरणात पाहायला मिळतात. दुसऱ्या चरणाचा विचार करा. दुसऱ्या चरणात नामदेवरायांची भूमिका पूर्ण बदलते. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. दुसऱ्या चरणामध्ये नामदेवराय मागण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. अपेक्षा व्यक्त करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी भक्ती प्रेमाची अपेक्षा नामदेवराय करतात आणि इच्छा काय ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. म्हणजे भक्ती प्रेमाची अपेक्षा आहे आणि तुझ्या चरणाजवळ जन्मजन्मामध्ये राहता यावं ही नामदेवरायांची काय आहे इच्छा आहे. म्हणजे दुसऱ्या चरणात जर आपण पाहिलं भूमिका नामदेवरायांची अपेक्षा व्यक्त करणारी इच्छा व्यक्त करणारी भूमिका पाहायला मिळते. आणि शेवटच्या चरणाचा विचार करत असताना शेवटच्या चरणामध्ये नामदेवरायांची भूमिका अजून बदलते पूर्णपणे बदलते. नामदेवराय देवाला आपली ओळख करून देतात. हे देवा मला वाटतं तू अजून मला ओळखलं नाहीस. अरे आम्ही कोण नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. देवा अरे आम्ही तुझे दास आहोत. आम्ही कोण आहोत तुझे दास आहोत. नुसते दास नाही बा मग धारक नामाचे तुझे देवा. तुझ्या नामाचे धारक
अशा प्रकारचे आम्ही तुझे दास आहोत हा शेवटच्या चरणामध्ये नामदेव आपला परिचय करून देतात. म्हणजे शेवटच्या चरणातली आपली भूमिका जी नामदेवांची आहे ती ओळख करून देणारी भूमिका आहे. म्हणजे पहिल्या चरणामध्ये देवानी प्रश्न केल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देणाऱ्या भूमिकेमध्ये आहेत. दुसऱ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये आपली ओळख करून आपला परिचय करून देणारी भूमिका नामदेवांच्या अभंगामध्ये पाहायला मिळते. अशा 3 चरणामध्ये 3 प्रकारच्या भूमिकेतून भक्त शिरोमणी नामदेवराय आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल यथामती अभंगाचा सरळ अर्थ आपण पाहिला. 3 चरण, 3ही चरणामध्ये 3 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भूमिका आपण पाहिल्या. भूमिका वेगळ्या जरी असल्या तरी आम्हाला सांगण्याचा जो मथित अर्थ आहे ना तो मात्र भगवंताची प्राप्ती करत असताना काय केलं पाहिजे हाच आपल्याला पाहायला मिळतो. त्यातून थोडक्यात जर आपण पाहिलं 700 वर्षापूर्वी पंढरी क्षेत्रामध्ये असा प्रसंग घडला. नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये नामदेवराय जात असताना प्रसंग असा निर्माण झाला. नामदेवांच्या बरोबर देव बोलतोय, कारण नामदेवांची उपासना एका युगातली नाही आहे. आपण रोज काकड्यामध्ये अभंग म्हणतो, जनाबाईंचा अभंग काय म्हणतो, चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. अरे 4 युगामध्ये नामदेवांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि या 4ही युगामध्ये नामदेवांनी भगवंताची निष्काम अशी उपासना केली आणि ती उपासना करत असताना त्या उपासनेमध्ये अपेक्षा नाही. तुम्ही आम्ही सेवा करतो, आपली उपासना आहे, पण आपल्या भक्तीमध्ये आपल्या उपासनेमध्ये आणि संतांच्या उपासनेमध्ये अंतर आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही आम्ही उपासना करताना काय करतो, अपेक्षा ठेवतो. देवाच्या एवढ्या वाऱ्या केल्या म्हणजे माझ्या विहिरीला पाणी लागलं पाहिजे. म्हणजे देवाची वारी करणं ही उपासना आहे, पण विहिरीला पाणी लागणं ही आपली काय आहे, अपेक्षा आहे. का अपेक्षा आहे, अज्ञानाची पूजा, इच्छिती संपदा तयाची चित्ताबोध कैसा. अज्ञानातून केलेली उपासना तुमची आमची आहे. आणि संत महात्मे उपासना करत असताना अशी उपासना करतात, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ उपासना अशी आहे, उपासना करत असताना देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगाच्या विषयी दृढ भाव असला पाहिजेत. देह जाऊ द्या अथवा राहू द्या, देहाच्या विषयी ममता नाही आहे संत महात्म्यांना. आणि ती ममता नसल्यामुळं देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देह भावा पडून या. देवा करता देवाचं भजन, देवा करता देवाचं नामचिंतन, देवा करता देवाचं कीर्तन. आपण कीर्तन करताना देवा करता करतो का, हे मी सांगत नाही, तुको बरं सांगतात. व्हावा वाटे जना तुका मने साठी गुणा. आपल्या गुणाची जगाला वाहवा वाटावी, देवाची त्याला आनंद वाटावा,
त्याला चांगलं वाटावं म्हणून केलेली संतांनी उपासना आहे. आणि ही उपासना निष्काम आहे, कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही, निष्काम आहे. पण निष्ठी निष्काम आहे का? निश्चळ आहे, निष्काम, हलणारी नाही आहे. आपले प्रत्येक आठवड्यामध्ये 8 देव आपल्याकडे येतात नाही का? सोमवारचा वेगळा, मंगळवारचा वेगळा, बुधवारचा वेगळा, सगळे जे वार आहेत तेवढे. त्या प्रत्येक वाराचे देवता आपली वेगळी आहे. पण संतांची मात्र निश्चळता आहे. एक धरिला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. जशी पतिव्रता स्त्री सर्व भावानं पतीलाच देव मानते, तसं आम्हा नारायण तैशा परी. त्या पद्धतीनं भगवंताची उपासना एकविध अंतःकरणाने संत महात्म्यांनी केली. तुकोपराय सांगतात एकविध आम्ही एकविध आम्ही एकविध आम्ही नदरूपाल, एकविध आम्ही नदरूपाल, एकविध आम्ही एकविध आम्ही एकविध आम्ही नदरूपाल, एकविध आम्ही नदरूपाल. नसंडी वाट सापडली, नसंडी वाट सापडली, नसंडू हे वाट नसंडू हे वाट सापडली. म्हणवूनी केला पाहिजेचा, म्हणवूनी केला पाहिजेचा. मनमुनी केला पाहिजेचा, मनमुनी केला पाहिजेचा. एकविध आम्ही नदरू पालाट, एकविध आम्ही नदरूपाला, एकविध आम्ही नदरू पालाट. एकविध आम्ही नदरूपाला. वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली, नसंडू हे वाट सापडली. नसंडू हे वाट सापडली. मनवूनी केला पाहिजेचा बाळ, मनमुनी केला पाहिजे, मनमुनी केला पाहिजे सांभाळ, मनमुनी केला पाहिजे हे वारकरी सांप्रदायिक झाले आहेत. आणि ह्या विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये याला रागदारीची झालर लावली गेली. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आता विषयांतर थोडं होतं आहे, पण बरीच मोठी मोठी मंडळी होऊन गेली. काही लोक भजनं करता प्रसिद्ध आहेत, काही लोक वादनं करता प्रसिद्ध आहेत, काही लोक नेमनिष्ठेकरता प्रसिद्ध आहेत, काही लोक सेवेकरता प्रसिद्ध आहेत. आणि ज्या निमित्तानं आपण इथं उपासना सप्ताह करतोय ना, ज्यांनी या सप्त्याची मुहूर्तमेढ या गावामध्ये रवली, ते आपल्या सर्वांचंच आदराचं स्थान प्रातस्मरणीय मल्हारी बाबा. मल्हारी बाबासुद्धा त्या काळात नाशिक जिल्ह्याचं वैभव आहे, आजही आहे. त्याही काळामध्ये का उपासना आहे. मल्हारी बाबांना मी तर नाही बघितलं, पण आमच्या घराचा
नामदास कुटुंबाचा मल्हारी महाराजांचा संबंध असा आहे, घरचाच आहे की जवळजवळ 100 वर्षाचा इतिहास आहे हा. 100 वर्षापूर्वी माझे पंजोबा श्री गुरु पंढरीनाथ महाराज नामदास पंढरीमध्ये वास्तव्य, आणि त्याच काळामध्ये ही संतांची मांदियाळी होती एक. प्रातस्मरणीय जोग महाराज, मामासाहेब, मल्हारी बाबा हे एकाच, मल्हारी बाबा थोडेसे त्या पट्टीमध्ये थोडेसे लहान वयानं. आणि पंढरीमध्ये आल्यानंतर प्रसंग असा होता, पंढरीनाथ महाराज सुद्धा कोणी सामान्य मनुष्य नाही, त्या काळामध्ये ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे महात्मे होते. पंढरीमध्ये बाबा आल्यानंतर आमच्या नामदेव महाराजांच्या मंदिरामध्ये राहिले. तिथलंच व्रत त्यांनी घेतलं. पांडुरंगाची मूर्ती आमच्या घरामध्ये आहे, त्या मूर्तीची उपासना आमच्या घरामध्ये, केशवराजाची मूर्तीची उपासना आमच्या घरामध्ये आहे. आणि त्या मूर्तीची उपासना बाबांनीही त्याच श्रद्धेनं मोठ्या प्रेमानं करावी. काय बाबांचं वय असेल 20-25 वर्षाचं वय असेल त्यावेळेस आमच्या इथं आले. त्यावेळेस एक वेळेस रघुराजी राजे भोसले छत्रपतींचे वंशज, ज्यांची गादी नागपूर भागामध्ये आहे, नागपूरलाच आहे, आणि त्यांनी नाम सप्ताह आयोजित केला. कुणी? राजांनी. आणि त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये कीर्तनकाराचं पीक नव्हतं बुवा. क्वचित कीर्तनकार, ठराविक कीर्तनकार, फड परंपरेतच, आणि जोग महाराजांसारखे कीर्तनकार त्यावेळेस असायचे. अभ्यासू कीर्तनकार असायचे, नीतिमत्तेनं वागणारे कीर्तनकार असायचे, सेवा देवाकरता करणारे कीर्तनकार असायचे. आणि त्यामध्ये अग्रगण्य नाव आहे आमच्या पंजोबांचं, पंढरीनाथ महाराजांचं. ज्ञानेश्वरी मुखोद्गत, नामदेवांची गाथा मुखोद्गत, तुकोपर्यंतचे शब्द मुखोद्गत. त्या काळामध्ये लोकांना याच्याशिवाय दुसरी कोणती आवडच नव्हती बुवा. अवघे आता काम सारू हाची करू काही वाढ, बाकीच्या दृष्टीत विशेष लक्ष नसायचं. परमार्थाकरताच जन्माला आलेले होते आणि त्यांच्या सेवेमध्ये बाबा असायचे. आणि त्यांची सगळी दिनचर्या पाहून बाबाही आपल्या जीवनामध्ये तसंच त्यांचं अंगीकरण करायचे. जे तर वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. आणि आपल्या आदर्शाचा हा कित्ता गिरवत बाबा मंदिरामध्ये सेवा करायचे. चातुर्मास तिथं पारायण व्हायची, जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम सगळे अटेंड करायचे. आणि त्या सप्त्याला जाण्याचा प्रसंग पंढरीनाथ महाराजांना आला. त्या काळामध्ये अशा दळण वळण्याची साधनं विशेष नव्हती बुवा. आणि पंढरपूर ते नागपूर जवळजवळ 700 किलोमीटरचं अंतर आहे. आणि त्याकरता ती रेल्वे, जुन्या काळातली ती कोळशाची रेल्वे असायची. तर पंढरपूरच्या रेल्वेला नावच होतं बा देवाची गाडी म्हणून. आणि त्या गाडीनं बदलत बदलत काही स्टेशनं 2-3 दिवस लागायचे नागपूरला जायला. बाबा बरोबर असायचे, मल्हारी बाबा पंढरीनाथ महाराजांच्या. सप्त्याचं आयोजन जोग महाराजांच्या आधिपत्याखाली होतं. जोग महाराज त्या काळामध्ये वैराग्य मूर्ती असणारे, ज्ञानसंपन्न असणारे, सेवादारी असणारे. आणि त्यांच्याबरोबर आमचे पंढरीनाथ महाराज वगैरे सगळे गेलेले, त्यात मल्हारी बाबा त्यांच्या संघ होते. सप्त्याचं कीर्तन झालं पंढरीनाथ महाराजांचं. आणि 1-2 दिवसात त्यांची तब्येत बिघडली. आणि तब्येत बिघडल्यानंतर त्यावेळेस काळातले वैद्य, आणि त्या वैद्यांनी नाडी परीक्षण केल्यानंतर सांगितलं की महाराजांचं जीवनमान संपत आले. म्हणले काही वेळामध्ये जीवन संपल. असं ऐकल्यानंतर तुमच्या आमच्यासारखा घाबरला असता, आता कसं व्हायचं. आयुष्यभर परमार्थ केला होता. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, या वृत्तीवरती संत महात्मे जीवन जगत असतात. आणि त्या पंढरीनाथ महाराजांना कळलं की तर आपण काही वेळाचे सोबती आहोत, पण माझी परंपरा नामदेवांची आहे. माझा मुलगा लहान आहे, लहान म्हणजे अगदी लहान, काहीतरी 2.5-3 वर्षाचं वय होतं माझ्या आजोबांचं, नामदेव महाराजांचं नाव. आणि दुसरे आजोबा अजून गर्भस्थ होते. 5-7 महिन्याची आमची पणजी त्यावेळेस गर्भवती होती. पंढरीनाथ महाराजांनी सांगितलं की माझ्या पश्चात माझ्या फडाचा, म्हणजे नामदेवांच्या परंपरेचा आणि आमच्या परंपरेचा, बाकी सगळ्या परंपरेचा सांभाळ करशील का.
मल्हारी बाबांच्या पुढं एवढं मोठं दिव्य उभारलं, पण बाबा कशालाही न टकमकता वचन दिलं, महाराज काही काळजी करू नका, मी सांभाळीन म्हणले. तुमचे मुलं जोपर्यंत संज्ञान होत नाहीत तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा कारभार मी करीन, असं वचन दिल्यानंतर ते त्यांनी देह सोडला. त्यांचं क्रियाकर्मसुद्धा मल्हारी महाराजांनीच केलं, कारण आमच्या घरातलं कोणच तिथं नव्हतं ना. मल्हारी बाबा आणि पंढरीनाथ महाराज दोघंच तिथं गेले होते. मग सगळंच क्रियाकर्म त्यांनी केलं तिथं. आणि त्या तिसऱ्याच्या तोपर्यंत पंढरपुरामध्ये कुणाला काही माहीत नव्हतं, काय झालं आणि काय नाही. कसं माहीत होणार, त्यावेळेस काय असे मीडिया नव्हती, कोण संदेश पाठवण्याचे काही यंत्र नव्हते, काहीच प्रकार नव्हता असं. आणि त्या अस्थी घेऊन पंढरीमध्ये आल्यानंतर सगळ्यांना प्रसंग सांगितला. आणि मग त्या आमच्या फडावरची काही भक्त मंडळी बोलवून त्या अस्थीची दिंडी मिरवणूक काढली पंढरीमध्ये. आणि चंद्रभागेच्या पात्रामध्ये ते अस्थी विसर्जन करून तिथंच समाधी बांधली पंढरीनाथ महाराजांची मल्हारी बाबांनी. कारण दुसरं जाणतं कोण आमच्या घरात नव्हतंच त्यावेळेस. आमच्या आजोबा 2-2.5 वर्षाचं वय त्यांचं असलेलं. आणि संपूर्ण फडाची जबाबदारी बाबांनी घेतली. आणि मग त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तुटी कमीपणा कुठंही जाणवू दिला नाही. त्याकरता बाकीच्या ठिकाणी जाणं त्यांनी बंद केलं. पण नामदेव मंदिराच्या फडाच्या जे काही फेऱ्या असतात, त्याला आपण गावोगावी जाण्याचा जो प्रसंग म्हणतो त्याला फेऱ्या म्हणतात आमच्याकडं. आणि त्या करण्याकरता मल्हारी बाबा स्वतः जायचे. आणि त्यामध्ये नागपूर भाग, नागपूर भागामध्ये नाशिकपेक्षा जास्त शिष्यमंडळ बाबांचं नागपूर भागात आहे. का? अरे त्या नागपूर भागामध्ये परमार्थाची अशी विशेष आवड, काही लोकांना गोडी अशी नव्हती त्या काळामध्ये. 100 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि त्या काळामध्ये बैलगाडीनं त्या नागपूर भागामध्ये बंडी म्हणतात त्याला. आपल्याकडे बैलगाडी म्हणतो आपण, तिकडं काय म्हणतात, बंडी म्हणतात त्याला. आणि त्या बंडीमध्ये बाबांना बसवायचं त्या लोकांनी नागपूरच्या. आणि त्या संपूर्ण विदर्भामध्ये जेवढी भाग आहेत, अगदी मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्हा इथवर बाबांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. तिथवर जायचे बाबा. आणि प्रत्येक कीर्तनातून जनजागृती. का? संतांचा हा नियमच आहे ना. काय नियम आहे? नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व जाणून माझा ये, सर्व जाणून माझा ये. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी, सर्व साठवणी माझारी, सर्व साठवणी माझारी. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि हे नामदारांचं घोष वाक्य बाबा अभिमानानं आपल्या मुखामध्ये वापरायचे. आणि गावोगावी जाऊन भागवत संप्रदायाचा प्रचार प्रसार ह्या सगळ्या गोष्टी मल्हारी बाबांनी, जिथं परिस्थिती परमार्थाकरता का अनुकूल नव्हती
अशा ठिकाणी जाऊन सुद्धा मग बाबा गेल्या लोकांनी काय सत्र टाकले होते का काय खुर्च्या मांडल्या होत्या काय होतं छे वारकऱ्याला सुद्धा तिथं काही किंमत नव्हती. बाबा आल्यानंतर कोणी त्यांना आदर सत्कार केला नाही पहिल्यांदा. अरे कोण आला काय माहीत बुवा असे लोक म्हणायचे. बाबाने ह्याच्याकडे नाही पाहिलं बुवा. आजकालचे कीर्तनकार मग माझं जर नाव नीट नाही टाकलं तर मी येत नाही कीर्तनाला अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. पण जिथं आदर नाही जिथं मान नाही गेल्या कोणी पाणी दिलं नाही बुवा का चहा केला नाही जेवणाची गोष्ट तर लांबच सोडा. पण अशा प्रतिकूल वातावरणात सुद्धा बाबांनी लोकांच्या विरोधात सुद्धा कीर्तन तिथं करावं भजन करावं. त्या कीर्तनातून ज्ञानाच्या गोष्टी लोकाला सांगून हरिभजने हे धवळिले जग चुकविला लाग कळीकाळाचा कुणी किंमत देऊ अथवा नो कुणी वंदा अथवा निंदा आम्हा स्वहिताचा दंदा कुणी वंदू द्या अथवा निंदा करू द्या याच्याशी संत महात्म्यांना काही घेणं देणं नसतं. तुकोबाराय संतांची व्याख्या करताना फार गोड सांगतात. तुका म्हणे तोची संत संत संतांची व्याख्या करताना तुकोबाराय 2-3 दृष्टांनी अभंगातून देतात. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. संतांचं लक्षण सांगत असताना तुकोबाराय उदाहरण दिलं. हिरा आणि गारगोटी दिसायला कशी दिसतो सारख्या दिसतात. हिऱ्या ईशा गारा दिसती दुरून लांबून जर पाहिलं तर गारगोटी ही उन्हामध्ये चम 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 काय होते चमकते आणि हिराही चमकत असतो. पण गारगोटीला हिरा म्हणून जर आपण आणलं आणि जवेऱ्याकडे नेलं हा हिरा आहे आणि याचं मोल कर म्हणून मग त्याचं मोल तो कसं करल. हिरा आणि गारगोटी दोन्हीची परीक्षा करल आणि ती परीक्षा करण्याकरता परीक्षा अशी सांगितलेली आहे. हिरा ठेविता ऐरणी ऐरणीवरती हिरा ठेवतात आणि दुसऱ्या ऐरणीवरती गारगोटी ठेवतात आणि दोघांवरही कशाचा आघात करतात घनाचा आघात हातोडीचा नाही हातोड्याचा नाही. मग घन म्हणजे जो 5-10 किलोचा लोखंडाचा गोळा असतो तो आणि तो असा मारता येत नाही बुवा. मग धुणं आपटल्यासारखा हे सुद्धा कीर्तनामध्ये सांगण्याकरता राहिलं शिल्लक नाही का. आपटायचं धुणं आपटायचं आपल्याला माहीत नाही. आता जुन्या गोष्टी गेल्या निघून नाही का. असो विषयांतर नाही करत मी टाईम पुढे निघून झाला आपला. आणि तेवढा मोठा आघात कशावर करायचा दोघांवर करायचा गारगोटीवरती आणि हिऱ्यावरही. एवढा प्रचंड आघात झाल्याबरोबर तुकोबाराय सांगतात करणीचा होय चुरा. गारगोटी चुरा 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 होऊन जाते. पण जो हिरा आहे ना त्या हिऱ्यावरती अशा घनाचे किती जरी आघात झाले तरीसुद्धा जो कणभर सुद्धा फुटत नाही दुभंगत नाही त्याला काय म्हणायचं हिरा म्हणतात. हिरा पण मी हिरा आहे हे जगानं मान्य करण्याकरता मला काय सहन करावं लागतं. सोसी जगाचे आघात सहन करावे लागतात. किंवा अजून एक दृष्टांत तुकोबाराय देतात. मोहरा तोची अंगे सुत न जळे ज्याचे संगे. मोहरा नावाचं रत्न आहे. काही लोक किडा म्हणतात. 2 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. पण काही असो पण मोहरा नावाचं रत्न आहे आणि ते रत्न मी मोहरा आहे हे दाखवण्याकरता त्याला काय करावं लागतं तुकोबाराय सांगतात सूत न जळे ज्याचे संगे. ज्याच्या संगतीमध्ये सूत म्हणजे दोरा कापसापासून तयार झालेला वात आपण ज्याला म्हणतो ती वात गुंडाळून टाकली असताना कापूस गुंडाळून त्याला टाकला असताना कशामध्ये
अग्नीमध्ये सूत न जळे ज्याचे संगे, ज्याच्या संगतीच्या योगानं अग्नीच्या प्रवाहामध्ये जरी प्रवेश केला तरी सुद्धा ज्याच्या संगतीनं सूत जळत नाही त्याला काय म्हणायचं? मोहरा म्हणायचं. म्हणायचं. कापसाला पेटण्याकरता किती वेळ लागतो? कापसाचं कोटार पेटवण्याकरता किती काड्यापेट्या लागतील आपल्याला? किती लागतील? अहो, एक ठिणगी आगी लागली या कापसा, विजविता न विजे जैसा. नाथ महाराज सांगतात, कापसाच्या कोठाराला आग लागल्यानंतर सहसा विजवायला येत नाही, कारण भडका उडतो त्याचा. तसं कापूस ज्वालाग्रही पदार्थ आहे. अग्नीचा संपर्क झाल्याबरोबर जसा कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर वात हे जर अग्नीच्या संपर्कामध्ये आले तर त्याला पेटण्याकरता वेळ लागत नाही. पण मोहरा नावाचं जे रत्न आहे ना, ते असं आहे बुवा की त्याला गुंडाळून ते रत्न टाकलं, कापूस टाकला तर त्या मोहऱ्यामुळं त्या कापसाला आग लागत नाही. पण मी मोहरा आहे हे जगाला दाखवून देण्याकरता त्याला आगीचे धगीचे आघात सहन करावे लागतात. तसं संतांचा विचार करत असताना तुकोबराय सांगतात, त्याप्रमाणे तुका म्हणे तोची संत. हा संत सुद्धा आहे ना, ह्यांची सुद्धा व्याख्या अशी आहे, जगरूपी घन आहे बुवा. आणि हा जगरूपी घन फार भयानक त्याचा आघात असतो. एकदा का जगाचा हातोडा जर बसला ना तर सामान्य फालतू ढोंगी यांचा चोरा व्हायला वेळ लागत नाही बुवा. पण जे निष्ठेचे आहेत, जे नियमाचे आहेत, कितीतरी आघात झाले, जरी हे आकाश वरपडो पाहे ब्रह्मघोळ पंगाचा आहे, वडवा नळ त्रिभुवन काय परिमी तुझीच वास पाय गा विठोबा. आणि याच नेमानं अशा आदिवासी भागात, कठीण भागामध्ये जिथं वारकरी संप्रदायाचा लवलेश नाही, अशा ठिकाणी सुद्धा लोकांनी अपमान केला तरी सुद्धा बाबा तिथनं जात नव्हते. त्यांना सांगायचे, त्यांना सांगून त्यांच्यामध्ये असं परिवर्तन केलं, आपणासारखे करती तत्काळ नाही काळ वेळ तया लागी. त्या गोष्टीला वेळ लागला नाही, पण सुरुवात मात्र करताना फार वेळ त्यांना गेला. आणि मग बाबांनी त्या भागामध्ये आपले शिष्य निर्माण केले. मगाशी बोलता बोलता आमचा विषय झाला विकास महाराज. बाबांचा मुक्काम आता जे ढोक महाराज आहेत ना आपले, वणली नावाचं गाव आहे नागपूर भागामध्ये, तुम्ही पाहिलं बी आहे. त्या ढोक महाराजांच्या आजोबांच्या काळापासून तिथं आमची परंपरा आहे. राम महाराज ढोक नंतर पुढची 2-3 पिढ्या आहेत, पण राम महाराज जन्माच्या आधीपासून मल्हारी बाबा त्यांच्या घरात मुक्काम असायचा बाबांचा. आजही त्यांच्या बंगल्यामध्ये, त्यांच्या मोठ्या मंदिरामध्ये जसा इथं फोटो आहे ना, असाच फोटो ढोक महाराजांच्या घरात सुद्धा आपल्याला बाबांचा पाहायला मिळतो. का? त्या काळापासून तिथं त्यांचं वास्तव्य आहे ना. वर्षातनं 2 महिने त्या नागपूर भागामध्ये फिरती असायची. आजही ती फिरती चालू आहे आमची. आणि त्या फिरतीमध्ये बाबा असं घरोघरी जाऊन ज्ञान उपदेश करायचे. का? तर या लोकांना ज्ञानाची प्राप्ती व्हावी, परमार्थ कळावा. आणि त्या नागपूरपासून लोक पंढरपूरला पायी येऊ लागली. आणि मग तिथून पुढं त्या नागपूर जिल्ह्यात सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये रत्न प्राप्त झाले. हो, अनेक नावं आहेत, अनेक जण पहा. ह्या सगळ्यांचा आदर्श आज मारुती बाबा अजून जिवंत आहेत. बाबांना विचारा, बाबा मारुती बाबा मल्हारी महाराजांचं संपूर्ण चरित्र अगदी व्यवस्थित सांगतात. कारण त्यांनी जवळनं बघितलेलं आहे, त्यांच्या संगतीमध्ये राहिलेले आहेत. आणि ते जर आले नसते त्या भागात, मारुती बाबांचे शब्द आहेत, तर कदाचित परमार्थ आमच्याकडे इतका रुजला नसता, एवढा प्रभावीपणे रुजला नसता. आणि त्याला कारण जणू कोण असतील तर मल्हारी बाबा आहेत. आणि या मल्हारी बाबांनी त्या अस्थी आमच्या इथं आणून पंढरीनाथ महाराजांच्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये विसर्जन करून काही अस्थी त्याचं समाधी तयार केली. आणि तेव्हापासून नामदेव मंदिराची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावरती घेतली. आणि मग तिथले कीर्तन असू द्यात, तिथले नियमधर्म असू द्यात, काकडा असू द्यात, हरिपाठ असू द्यात, भजन असू द्यात, जागर असू द्यात, फिरणं असू द्यात, सप्त्या असू द्यात, जे काही आहे हे सगळं आपलं आहे.
म्हणून याचा धरीना अभिमान करीना आपुले जतन. आणि मग त्यांनी देवोनिया जीव वडिली साधीला ठाव. स्वतः मल्हारी महाराज त्यामध्ये झिजले, कष्ट घेतले आणि मग केलं भोगवटा आम्हाला. केलं भोगवटा आम्हाला. हे केला भोगावटा केला भोगावटा उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी. त्यांनी उपवास कष्ट सहन केले, हाल अपेष्टा सहन केल्या, सेवा म्हणजे सेवा केली आणि त्यांच्या सेवेच्या पुण्याईच्या जोरावरती तुम्ही आम्ही ती पुण्याई आपण भोगतोय. काय आज मान सन्मान आपल्याला आहे. जगामध्ये आपल्याला लोक मानतात. का मानतात तो? केवळ यांचं नाव आपल्या मुखामध्ये आहे, त्यांच्या नामाचे आपण धारक आहोत, अंकित आहोत, म्हणून तुम्हा आम्हाला मान सन्मान प्राप्त होतो बुवा. कारण यांनी उपवास केले, अनेक प्रकारचे प्रतिकूल परिस्थिती सहन केली आणि त्यातून तावून सुलाकून निघून जे पुण्य संपादन केलं त्या पुण्याचा परिपूर्ण अधिकारी तुम्हा आम्हाला करून टाकलं. हे संतांचं लक्षण आहे. आणि हे उपासना ह्याला म्हणायचं निष्कामता. काय अपेक्षा होती? काही अपेक्षा नाही. अपेक्षा फक्त हेच आहे, जन लावावे सुपंती. आणि ह्याची साधूची पै वृत्ती. नाथ महाराज सांगतात जगाला सुपंताला लावणं, किंवा नाथ महाराज सांगतात अज्ञानी लावावे सन्मार्ग. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सुखी जने व्हावे जगनी वावे सुखी जेने व्हावे जगनी व्हावे. सुखी जने वावे जगनी वावे. सुखी जेने व्हावे जगनी व्हावे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी. अज्ञानी लावावे सन्मार्गासी, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. सुखी जने व्हावे जग निववावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे. अज्ञानाला चांगल्या मार्गाला लावणं याचसाठी बाबांचा अवतार होता. आणि मग आमच्या घरात सुद्धा आमच्या आजोबांना शिक्षणाचा श्री गणेशा बाबांनी केला. नामदेव महाराजांना, म्हणजे माझ्या आजोबांचं नाव नामदेव महाराजांचे 15वे वंशज हे श्रीगुरू आहेत. याच भावनेने त्यांच्याकडे त्यांनी पाहायचं. कोणी? बाबांनी. लहान मुलगा कसं कीर्तन करणार? मग कीर्तनाकरता त्यांनी सगळं पाठांतर करून घ्यायचं, अभ्यास करून घ्यायचा. आमच्या आजोबा सांगायचे असं, सकाळचं जेवण पाहिजे असेल तर सकाळी एक अभंग, एक ओवी, एक श्लोक पाठ करून दाखवायचा. दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण पाहिजे असेल तर पुन्हा एक अभंग, एक ओवी, एक श्लोक पाठच झाला पाहिजे. तर अन्यथा नाही. एवढंच नाही, असे सांगायचे. आता महाराजांचा मुलगा आहे, एखाद्या वेळेस नाही झाला तर आमची आजी गपचूप त्याला जेवण द्यायची आजोबांना. आणि बाबांना कळल्यानंतर बाबा ती शिक्षा स्वतः भोगायची. त्या दिवशी बाबा जेवत नव्हते संध्याकाळी. आज अभंग पाठ केला नाही ना, आपण नाही जेवायचं. आणि हे जेव्हा आमच्या आजोबांना कळलं आणि मग त्यांना परमार्थातली गोडी लागली. अरे अरे, आपण महाराजांच्या या भूमिकेमध्ये आहोत, आपल्याला महाराज म्हणतात, इतरांसारखं शिक्षा करू शकत नाहीत, आपण चुकतो आणि ही शिक्षा ते स्वतः भोगतात. ह्याची जाणीव जेव्हा त्यांना झाली ना, त्या दिवशीपासून शक्य होईल तेवढे अभंग पाठ तर करायचे, पण ओव्या भरपूर पाठ करायच्या. मग दुसरं काम त्यावेळेस शाळा म्हणजे दुसरं काय होतं, ही शाळा विशेष असलेली. आणि विशेष म्हणजे शाळेचे शिक्षणसुद्धा बाबांनी त्यावेळेस इंग्रज काळ होता त्यावेळेस. आणि त्या काळामध्ये
मॅट्रिक परीक्षा आमचे आजोबा उत्तीर्ण झाले केवळ बाबांच्या सहकार. आणि त्यांना साथ जर कुणाची पाहिजे असेल तर ते फक्त आणि फक्त तुकाराम महाराजांची. ज्यावेळेस मला पापा महाराजांचं भजन लोक आमच्या सप्त्यामध्ये या बाबा भजन करण्याकरता असं म्हणायचे ना, त्यावेळेस म्हणायचे मी येतो, पण जे तुकाराम महाराज येतात का बघा त्या पिरियडमध्ये त्या तारखेला, तरच मी भजनाला येईल, अन्यथा येणार नाही. इतकं त्यांचा जवळचा संबंध निर्माण. त्यांच्याशिवाय त्यांच्या साथीशिवाय भजनच करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं होतं. एक वेळेस असा प्रसंग घडला होता, असं सांगतात बुवा, बेंगलोर भागामध्ये पापा महाराजांचं भजन होतं. माझे आजोबा त्यांच्या संग गेले होते आणि त्या ठिकाणी असं सांगतात की एक हत्ती पिसाळला. हत्ती पिसाळल्यानंतर त्याला कंट्रोल करण्याकरता गजताल नावाचा ताल आमच्या आजोबांनी वाजवला आणि त्या तालाच्या नादामध्ये तो मदनमत्त झालेला हत्ती नाचू लागला आणि नाचून 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 त्याचा मत सगळा शांत केला. असा गजताल, बरेच तालाची पुस्तकं म्हणजे ते वही आजही आमच्याकडे ते पाहायला मिळते. नादताल, ब्रह्मताल, पुराणताल, विष्णुताल, शंकर रुद्रताल, आता बरेच पर्ण वगैरे त्यामध्ये आहेत. ज्यांना ती भाषा कळते, ज्यांना त्याचं ज्ञान आहे त्यांना ते कळतं. आम्हाला फक्त ते हा आमच्या आजोबाचं आहे एवढंच म्हणण्यापुरतं आमच्याकडे आहे ते. पण ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ जी परिस्थिती झाली ना, याला कारण पाठीमागं भक्कम साथ होती आमच्या बाबांची. मल्हारी बाबांना तुकाराम महाराजांना गणपतबुवा सातपुते यांच्याकडं मृदंग शिकवायला पाठवायचं. त्यांनी त्याच्याला मृदंगाचा बोल, मृदंगावर तर प्रॅक्टिस करायची, पण आमच्या नामदेव मंदिरामध्ये जेवढे खांब आहेत ना, लाकडी खांब, त्या खांबावरती त्यांना त्या बोलाची प्रॅक्टिस करायला लावायची बुवा. म्हणून आमचे बाबा गमतीनं म्हणायचे, आमचे मंदिरातले खांबसुद्धा मृदंग बोलतात म्हणायचे. इतका प्रॅक्टिस त्याच्यावरती झालेली होती. आणि हे सगळं का केलं बाबांनी? केवळ दिलेलं वचन आणि त्या वचनाला वचन न मोडी बोलिले ते, हे आपलं आहे याच न्यायानं त्यांनी केलं. आणि मग जेव्हा माझे आजोबा जाणते झाले, उपवर झाले, त्यांचं लग्नसुद्धा बाबांनी करून दिलं त्या सगळ्यांचं. आणि मग त्या वचनातून उत्तीर्ण झाल्यानंतर मग पुन्हा उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उरलेलं आयुष्य कुणाला द्यायचं? तर समाजकार्याकरता, प्रचार प्रसार करण्याकरता. आणि मग तुकोबराच्या न्यायाप्रमाणे उरलो उपकार उरता. आता जगावरती उपकार करण्याकरताच आपल्याला राहिलेलं आयुष्य खर्च करायचं. आणि या नियमानं मग बाबा संपूर्ण भ्रमंती करू लागले. आणि ती भ्रमंती मग नागपूर भाग असेल, हा तुमचा नाशिक भाग असेल, तिकडं मराठवाड्यामध्ये असेल, आळंदीकडचा भाग, पुणे भाग, मावळ भाग, ह्या सगळ्या भागात भागामध्ये बाबांचं फिरणं झाल्याचं. आणि मग हे करता 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 आयुष्य कळसाशी आले नाही का. शेवटी एक क्षणभंगूर आहे. एक ना एक दिवस ह्याला टाकायचं आहे, एक दिवस ठेवायचं आहे. आणि याच भागामध्ये बाबांची फिरी चालू असताना, काय गावाचं नाव? कारसूल. कारसूलला कीर्तनाच्या निमित्तानं तिथे गेले असताना हा सामान्य देह, नश्वर देह पंचत्वात बाबांनी विलीन केला. देह समर्पिला ज्याचा त्यासी, ज्याचा होता त्याला देहाची त्याला समर्पण करून टाकला. आणि मग तिथून त्या कारसूलमधनं पुन्हा बाबांचा देह या जवळके नावाचे म्हणजे बाबांचं जन्मगावामध्ये आणला. आणि जिथं आज समाधी आपल्याला पाहायला मिळते, याच ठिकाणी बाबांच्या नश्वर देहाला उत्तर क्रिया ज्या काय असतील त्या केल्या. आणि हे सगळं म्हणजे त्या काळातले हे दवंगी कंपनी, अजून गावातली काही मंडळी जेवढी होती तेवढी, अजून बाबांचे भक्त मंडळ काही इकडून तिकडून सगळे. ज्यावेळेस बातमी पसरते ना, कारण संतांचं कसं आहे, वाऱ्या अति माप चाले सज्जनाची, कीर्ती मुख त्यांचे नारायण. प्रत्यक्ष भगवान त्यांची कीर्ती गातो. कोणाला सांगा त्यावेळेस नव्हतंच ते फोन नामकं तमकं हे काय प्रकार होते का, छेचे. पण ज्यांना ज्यांना माहीत झालं ते सगळे लोक इथं भराभरा जमले, असा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग बाबांचा हा सामान्य देह याच गावामध्ये पंचत्वात विलीन केला, अशी आख्यायिका. पण बाबांचं काय घ्यायचं आपण जीवनामध्ये? तर संत महात्म्याने आपल्याला जो मार्ग दाखवला, जी वाट दाखवली, त्या वाटावरनं जर आपण चाललो ना, तर आपल्याही जीवनामध्ये कोणता अडथळा निर्माण होणार नाही.
निळोबारे फार गोड सांगतात. मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी. आता बोला मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी. पंकज सोबत मार्ग दावणी गेले आधी, 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 मार्ग दावणी गेले आधी. दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे, दयानिधी संत दे. येण्याची पंते चालू येण्याचे पंते स्वामींची चाल सांगतात हे जुन्या काळातले लोक. मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संतते. हे दयावंत आहेत, दयेचा साठा ज्यांच्याकडे आहे, अशा संत महात्म्यांनी स्वतः आचरण करून तुम्हा मला तोच मार्ग दाखवलेला आहे. आणि त्या बाबांनी सांगितलेल्या मार्गानं जर आपण वाटचाल केली तर आपल्याही जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंथा अडथळा कधीही येणार नाही. सरळ भगवंतापर्यंत आपण पोचू. आणि त्याकरता इतर कोणती साधनं करण्याची आपल्याला आवश्यकता राहणार नाही. का? नामदेव तेच सांगतात, देवा तुझ्या प्राप्तीकरता सुद्धा आम्ही इतर मार्गाने जाणार नाही. जे वाढवडिलांनी आम्हाला दाखवून दिलेला मार्ग आहे त्याच मार्गाचं आम्ही अवलंबन करू, इतर मार्गाने नाही. केवळ भक्ती मार्ग हाच भगवंतापर्यंत पोचवणारा सर्वात सोपा आणि सुलभ अशा प्रकारचा मार्ग आहे. आणि त्याच मार्गाने आम्ही वाटचाल करू. अन्य इतर जे मार्ग आहेत ना, आम्ही नवजोतया वाटा नाचू पंढरी चोटा. भगवंताच्या प्राप्तीकरता अनेक मार्ग सांगितलेले आहेत. ज्ञान, योग, कर्म. ज्ञानाने देवाची प्राप्ती आहे, पण ज्ञानामध्ये अहंकाराचा अडथळा आहे. एकतर ज्ञान सहज प्राप्त नाही, झालंच ज्ञान तर त्या ज्ञानाचा अहंकार होतो. आणि त्यामुळं ज्ञानानं देवापर्यंत कलियुगामध्ये पोचलच याची शाश्वती नाही. राहू द्या ज्ञान मार्ग, योगाने देवाची प्राप्ती करू. अरे योगाने करू म्हणणं सोपं आहे, पण योगामध्ये आत्यंतिक दुःख आहे. किती दुःख आहे? ज्ञानोबराय सांगतात काय, वाचून योगाची आपळे अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. ज्ञानोबराय सांगतात योगामध्ये अजून काय मिळेल तुम्हाला? कष्टची तया किंवा तया दुःखाची वाटा भागा आला. याच्याकरता दृष्टांत देऊन सांगितलं महाराज. पाहे पा लोहाचीच नाही,
काही बोचरिया पण जय बोचरिया पडती खाणे तै पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू. विठ्ठल बाबा घुले पाठामध्ये हा दृष्टांत फार गोड सांगायचे, रंगून सांगायचे. काही लोकांनी ऐकलं ते भाग्यवंत आहेत. खरं असा प्रसंग निर्माण झाला. ज्ञानोबराय सांगतात की ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही अशा माणसाला आपण काय म्हणतो? काय म्हणता? बोचरा का बोचरा? बोचरा. बोचरा, बरोबर ना? काय प्रत्येक भागामध्ये त्याला वेगळं वेगळं नाव आहे. आमच्या पंढरपुरी भाषेत त्याला बोळकं म्हणते. काय म्हणते त्याला? बोळकं. म्हणजे काहीच आत नाही, मोका रिकाम झालेलं मोकळं. पण ज्ञानोबरांचा शब्द घ्या, बोचरा. बोचऱ्या माणसाला भूक लागली म्हणून त्याला काय खायला दिलं हो? नुसते चणे नाही बुवा, लोखंडाचे चणे. जमल का खायला? बघा प्रयोग करून. नाही जमणार. म्हणून तो लोखंडाचे चणे सोडा. ज्याच्या तोंडामध्ये एकही दात नाही अशा माणसाला केळ खायला द्या, केळ. आणि ते केळही कसं असलं पाहिजे? बोट लावल तिथं गुदगुल्या, नाही का? म्हणजे मऊ असलेलं केळ असावं. याचा अर्थ बाबा मग गमतीनं म्हणायचे असे, मऊ असलेलं केळ असावं. आणि ते मऊ केळ ज्याच्या तोंडात एकही दात नाही अशा बोचऱ्या माणसाला खायला दिल्यानंतर आपण कोपऱ्यामध्ये उभं राहून उभं त्याची गंमत बघायची, केळ कसं खाते. आता काय सांगू तुम्हाला, दात पडल्यामुळं हिरड्यात टणक असतात. जे आपल्या हिरड्या असतात ना, त्या हिरड्यात टणक होतात. आणि त्या हिरड्याचा आकार कसा असतो? असा अर्धगोल असतो बा. कसा असतो? असा अर्धगोल असतो. माझ्या शब्दावर विश्वास नसेल तर दात पाडून बघा. फक्त आत्ता नका, काला उद्या, नाही का? हिरड्या आपल्या अशा अर्धगोल आहेत आणि कडक असतात. केळ कसं असतं? गोल आणि मऊ असतं. मला सांगा, 3 गोल जर एकत्र आले तसं प्रेस होईल का हो? दाब बसेल कसा? नाही बसणार. मग ते केळाचा तुकडा तोंडात टाकला बोचऱ्या माणसानं आणि उजव्या हिरड्यानं का दाबलं. बघा, मी न सांगता, लोकांना अनुभव नसताना लोक सांगतात. इकडून दाबलं की इकडं उडी मारतं आणि इकडून दाबलं की पुन्हा माघारी येतं. अहो, इकडून तिकडं ते केळ उड्या मारतं, पण त्याला चावलं जात नाही. शेवटी ते म्हातारा इकडे इकडं बघतं, गटकन केळ गिळतं, खेळ संपवून टाकतं. हे नकोच म्हणतं हे काही गोष्टी, नाही का? का? केळ मऊ आहे, हिरड्या कडक आहेत, टणक आहेत आणि त्यामुळे ते चावलं जाणं अत्यंत कठीण होतं. अशा बोचऱ्या माणसाला, ज्याला केळ खाणं अत्यंत कठीण जातं, त्यानं लोखंडाचे हरभरे खाऊन त्याचं पोट भरल का हो? नाही. ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून ज्ञानोबराय म्हणतात. जसं त्याचं पोट भरणं कठीण आहे ना, तसं योगानं भगवंतापर्यंत पोचणं अत्यंत कठीण आहे. किती कठीण आहे? ज्ञानोबराय सांगतात, योग याग विधी
ब्रह्मधर्म योग याग विधी ह्या गोष्टी योगानं भगवंत भेटलच कलियुगामध्ये, याची शाश्वती नाही. ज्ञानामध्ये अहंकार, योगामध्ये दुःख, कर्मामध्ये सूक्ष्मता आहे. म्हणून ह्या तीनही मार्गी संत महात्मे कधी जाताना आपल्याला पाहायला मिळत नाही. मग संत महात्म्यांना अभिप्रेत असलेला मार्ग म्हणजे भक्ती आहे. आणि त्याच भक्ती करताना नामदेव म्हणतात जन्मोजन्मी आम्ही जोडी भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा, की ही जन्मजन्मामध्ये आम्ही भक्ती नावाची उपासना केली आणि त्या भक्तीमुळंच देवा तू आम्हाला प्राप्त झाला. अन्यथा अन्य मार्गानं देव भेटलच याची शाश्वती नाही. म्हणून नामदेवराय भगवंताजवळ अपेक्षा व्यक्त करतात, देवा भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. विठोबा रखुमाई टाळी वाजवा. हरी विठोबा रखुमाई हरी विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेव म्हणतात देवा ज्या भक्तीमुळं तू आम्हाला प्राप्त झालास त्याच भक्तीचं प्रेम. भक्ती हा रस आहे. भक्ती काय आहे? हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा कोण हा दैवाचा भाग पावे येतील. तुकोबरा व्याख्या करताना भक्ती सांगतात हा रस आहे. किंवा ब्रह्मरस घेई काढा जेने पिडा वारेल पत्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. भक्ती हा रस आहे. रस
आणि तो रस असा आहे, एकदा का प्राप्त झाल्यानंतर पुढता पुढती आस सेवा पुन्हा 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 तो रस आपल्याला प्राप्त व्हावा, अधिक अधिक प्रमाणामध्ये प्राप्त व्हावा. आज आपल्या सप्त्याला 92 वर्ष पूर्ण झाले बुवा. 92 वर्षामध्ये एक तरी वर्ष असं गेलं का नाही या वर्षी जरा सप्ताह कमी गोड झाला असं म्हटले का? नाही. का? पुन्हा 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 त्या सप्त्याची आठवण होते आपल्याला. पुन्हा कधी येतात जवळ येतोय, कधी जवळ येतोय, कधी येतोय याची आपल्याला उत्सुकता निर्माण होते. का? हा रसच असा आहे, आनंद आहे. सगळं घरातले धेवेदावे, राग द्वेष सगळं मंडपाच्या बाहेर आपण ठेवून इथं जे बसतो ना आपण, हे सगळं विसरून आनंदाची प्राप्ती करून घेण्याकरता, आनंद उपभोगण्याकरता या ठिकाणी आपण एकत्र येतो. कमीत कमी हे 2 तास तरी आपल्या जीवनामध्ये असे निर्माण होतात की असो ऐसा कोठे आठवची नाही देहीची विदेही भोगदशा, असं हे सामर्थ्य या नामरसाचं आहे. मला सांगा, गेल्या 8 दिवसापासून म्हणजे जवळजवळ 5वं कीर्तन आहे का 6वं? 6 दिवसामध्ये असं एक दिवस तर वाटलं का बास बाबा आज नको जायला, बघू दे त्याला. छे. त्याला कारणही तसं आहे. एक तर अधिकारी पुरुषानं सुरू केलेला हा नाम सप्ताह आहे आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी सुरू केलेलं हे लावलेलं भक्तीचं रोप आज मानवावरती गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. याला आनंदाची फळं लागलेली आहेत आणि ते आनंदाच्या फळाचं रसपान आम्ही करतो आहोत. आणि ह्या रसपानाला अजून दिव्य भव्य करण्याकरता हे आमचे सगळे गावकरी, आणि विशेष म्हणजे या वर्षापासून मागच्या पिढीनं पुढच्या पिढीकडं हा नाम सप्ताह सुपूर्त केलेला आहे. यामध्ये विशेष करून सगळ्या तरुणांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि जोपर्यंत तरुण वर्ग या सप्त्यामध्ये येत नाही ना, तोपर्यंत त्याला तारुण्यही प्राप्त होत नाही. का होत नाही? त्याला कारण असं सांगितलं, तुकोबरा सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. नटे हरी कीर्तनात. अरे कीर्तन ऐकण्याकरता, कीर्तनामध्ये उभारण्याकरता म्हाताऱ्या माणसाचा आपण उपयोग करतो. वास्तविकता यांनी त्यांचं ज्ञान आपल्याला सांगायला पाहिजेत. आपण त्यांना काय सांगणार आहे? त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान त्यांनी सांगायला पाहिजे. पण दुर्दैव आपलं असं आहे की कीर्तनाला 60 वर्षाच्या पुढचे हा तिकटवालीच जास्त आहेत. हा हसण्याचा भाग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. वास्तविकता कीर्तनामध्ये आपल्या तरुण पोरांनी यायला पाहिजेत. वा. मगाशी बोलता बोलता आमचे दबंगे महाराज म्हणाले की पुढची पिढी करते का ना बाबा, का माहीत का करणार नाही? अरे तुम्ही संस्कार असे भक्कम करा. जगातल्या कोणत्याही मोठ्या पदावरती आपली पोरं असली तरीसुद्धा आपले संस्कार, आपली संस्कृती विसरता कामा नयेत, असं बाळकडू त्यांना पाहिजे. आज परदेशात गेलेली मंडळीसुद्धा आजही त्यांना वारीची ओढ आहे. 7 समुद्रापार असणारे इंग्लंड, लंडन, तिथून पंढरीची वारी येते. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं संस्कार. आणि जोपर्यंत आपण संस्कार आपल्या मुलावरती करत नाही ना, तोपर्यंत त्यांना ते कळणार तरी कसं? आज आपल्या मुलांना विचारा, नामदेव महाराजांचं पूर्ण नाव सांगा, जमल का हो? नाही जमणार. ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव सांगा, जमल का? नाही जमणार. एखाद्या पिक्चरच्या हिरोचा विचारावर त्याचा संपूर्ण बायोडाटा सांगतील, एखाद्या खेळाडूचा सांगतील, त्यानं किती शतकं केली आहेत, किती धावा केल्यात, किती चेंडूमध्ये केले, किती 6 मारले, किती 4 मारले, किती पळून काढल्या धावा. बरं, हे सगळं रेकॉर्ड आपल्याला माहीत आहे, पण आपल्या संतांचा इतिहास आपल्याला माहीत नाही. आपल्या संतांचं नाव आपल्याला माहीत नाही, संपूर्ण नाव विचारतं सांगता येत नाही. अशी आपली परिस्थिती आहे. याला कारण कोण आहेत? याला कारण आपण आहोत. आपण जर आपल्या मुलावरती संस्कार केले नाही, लहानपणीच त्यांना संत चरित्र सांगा, त्यांना रामायण महाभारत या काव्यातले काही उदाहरण द्या की जेणेकरून चांगले संस्कार आपल्या मुलावरती घडतील. अरे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले, ते तयार होण्याला कारण जर कोण असतील तर जिजाबाईचे संस्कार आहेत. आज छत्रपती घराघरामध्ये जन्माला येत नाहीत. काय येत नाहीत? त्याला कारण आहे, प्रत्येक घरात जिजाबाई राहिली नाही हो.
जोपर्यंत घरात जिजाबाई निर्माण होत नाही ना तोपर्यंत छत्रपतीसारखा महात्मा जन्माला येणं सत्य कठीण होतं. का? आईचं मूळ कारण आई त्या मुलावरती संस्कार करते आणि आईने केलेले संस्कार चिरकाल टिकतात. आजकाल आपल्याला संस्कारच माहीत नाही. जुन्या काळातल्या आता काय बरेच कीर्तनकार सांगतात बुवा की जुन्या काळातल्या गोष्टी लोप पावल्या, आता नवीन सुरू झाल्या. जुन्या काळात माणसं जन्मायची कुठं बुवा? अरे कुठं जन्मायची? घरी जन्मायची. आता कुठं जन्मतात? दवाखान्यात. बरं जुन्या काळात माणसं मरायची कुठं? कुठं मरायची? घरी मरायची. आता कुठं मरतात? रस्त्यावर मरतात. बघा नवीन शोध अजून एक. किंवा दवाखान्यात मरतात नाही का? असो. जुन्या काळात माणसं जेवायची कुठं? कुठं जेवायची? घरी. आता कुठं जेवतात? बाहेर जेवतात ना, धाब्यावर जेवतात. तिकडं जे असेल ते. बरं जुन्या काळात लोक सकाळी परसकाळला जायची कुठं? हसू नका, पण जायची कुठं? बाहेर. आता कुठं जातात? म्हणजे जेवण बाहेर. जेवण कुठं करतो आपण? बाहेर. आणि नाही त्या गोष्टी आपण घरामध्ये आणल्या ना. संस्कृती बदलत चालली. अजून नाही. जुन्या काळामध्ये लहान लेकराला दूध पाजण्याचा प्रसंग आला तर आपण दूध कशाने पाजायचं बुवा? अरे कशाने पाजायचं? ते लांब दांडीचं चमच्यासारखं भांडं असायचं बघा, त्यानं किंवा कापसाच्या पोळ्यानं किंवा चमच्यानं म्हणा दूध पाजलं जायचं. आता आपण कशाने पाजतो बुवा? हां, कशाने पाजतो? अरे सांगा ना लवकर. बाटलीनं पाजतो. मग मला सांगा, लहान लेकराला बाटलीची ओळख कोणी करून दिली हो? आई नाही. आपणच करून दिली ना. आणि मग त्या लहान मुलाने जर मोठेपणी बाटली नाही सोडली, त्याला कारण कोण आहे? आपणच आहे. त्याला ओळख आपण करून दिली. मोठेपणी फक्त बाटलीतला ब्रँड वेगळा असतो, पण बाटली असते. बाटली शेवटपर्यंत सोडत नाही. हे संस्कार आपण देतो. ते संस्कार लहानपणीच आपल्या संतांचं चरित्र ना का शाळेमध्ये शिकवणं. शाळा सरकारलाही मान्यच नाही आहे. ते शिकवणार बी नाही, आपली संस्कृती सांगणारे नाही. पण आपली संस्कृती आपणच कारणीभूत आहोत त्याला जतन करण्याकरता. आणि जर तुम्ही आता या पिढीनं पुढच्या पिढीला शुभंकृती म्हणजे काय सांगितलं नाही, काकडा म्हणजे काय सांगितलं नाही, कीर्तन म्हणजे काय सांगितलं नाही, तर ह्या पुढच्या पिढीला हे माहीत होणार नाही. आणि आज या जवळक्यामध्ये फार मोठं कार्य केलं. मागच्या पिढीनं पुढच्या तरुण पोरांना ह्या सगळ्याची आवड निर्माण होण्याकरता हा सप्ताहच त्यांच्या ताब्यामध्ये दिला. आता त्यांची जबाबदारी आहे. कोणाची? मुलांची, तरुण पोरांची. की या सप्त्याला यांनी 92 वर्षापर्यंत आणलं. आता या पिढीनं कुठवर न्यायचं पुढं? हां, आता 92 वर्षाले 100वा होईल, त्यानंतर 125 होईल, 150 होईल. तोपर्यंत आपण जगू नको हा प्रश्न वेगळा आहे. पण ह्या गोष्टी वाढत जाव्यात, आपल्यातून ह्या सेवा घडाव्यात, हीच मल्हारी महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची. दुसरं आपण काय करायचं आहे? म्हणून भक्ती याच्याकरता काय पाहिजे? आपल्याला भक्तीची अंतःकरणामध्ये निर्मिती झाली पाहिजे. म्हणून तीच अपेक्षा नामदेव करतात. भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी. हा भक्तीचा रस एवढा उच्चतम आहे ना. सातो अस्मिन परमप्रेम रूपा यल्लब्ध्वा अमृतो भवती तृप्तो भवती. नारदानी भक्तीची व्याख्या करताना भक्तिसूत्रामध्ये हे सांगितलेलं आहे की ही भक्ती अशी पराकोटीची झाली पाहिजेत. आणि ही भक्ती उच्चतम अवस्थेला गेली की नेत्री अश्रूची आधार, गोठे रोमांच शरीरा. आजही आपल्याला ती अवस्था प्राप्त होते. आज हा भक्तीचा रस, हा आनंद, हा शिगेला पोचलेला परमोच्च आनंद पाहून मला नाही असं वाटत की आज परमात्मा पंढरपूरमध्ये आहे म्हणून. त्यानं पंढरपूर सोडून कधीच तो जवळक्यामध्ये येऊन राहिला का? अरे या ठिकाणी काय कमी आहे? हा आनंद आहे. आणि हा आनंद उपभोगण्याकरता कोटे नका पाहू करा हरिकथा, त्याचे अवचिता सापडेल. आणि ह्या कीर्तनामध्ये परमोच्च आनंद प्राप्त करून देण्याकरता आमचे विद्यार्थी आहेत.